तिथं येऊन थांबलोय कंदरमध्ये मी आता. हा बाई या लागलं या म्हणजे मोठा भाऊ आमचा. मग कंदरपर्यंत म्हणलं ये कशानं तरी म्हणलं ठीक आहे म्हणलं येतो म्हणलं मी ये म्हणलं कंदरपर्यंत न्यायला. मग पाऊस चालू होता मग ये मग भाऊ म्हणलं पटकन न्यायला मला येतो म्हणला. मग आपली गाडी घेतलेली आहे का ती गाडी घेऊन या लागला ती ये म्हणलं. आनंद असतो कोणत्या पण गोष्टीचा. दुसरं काय आहे माणसं जन्मात काय आहे एकामेकाला साथ दिली तर काय नाही तर काय आहे. मग ये म्हणलं मग त्या माझा जोडीदार इंदापूरचा तुम्हाला सांगतो की टोरी माझी. मग ती म्हणला अरे कुठं चाललाय काय म्हणलं भावानं गाडी घेतली म्हणलं. भावानं आमच्या गाडी घेतली म्हणलं मला आनंद झाला गाडी आणायला चाललोय म्हणलं. मग अशी ती जोडीदार आमचा त्यानं म्हणला लय दिवसात आणलाय. मग त्यानं दाढी कठीण केली परत असलं काय म्हणते ते हे का असलं नको म्हणलं मला लाज वाटते असं नाही म्हणलं लाव पाणी खायला दिलं आहे काय पाणी खायला दिलं त्यानं. मग पाणी खाल्लं ते म्हणला तू इसरायला लागला का म्हणला पहिल्यासारखं राहत नाही म्हणलं आपली यूट्यूब फॅमिली आहे म्हणलं माझा चॅनल आहे. काय म्हणलं पहिल्यासारखं तू म्हणला येत नाही इंदापूरला हे म्हणलं मग काम ते सोडलंय म्हणलं. नाही म्हणलं तुझा लुकच आता चेंज करतो. त्यानं माझी दाढी कठीण हे बघितल्यावर ते म्हणला पहिलं दुकान आधी त्याचं दुकान आहे ना ये म्हणला आधी पहिलं ये म्हणला. ये म्हणलं की मी गेलो त्यानं दाढी कठीण हे काय बघा ते म्हणला तुझा लोकच आहे का ना यागळा बनवतो. मग त्यानं काय केलं दाढी कठीण परत त्याला काय काय की सुरमा म्हणतात का नाही याला मला कमेंटमध्ये सांगा बरं काय म्हणतात त्याला. मी कधी लावत नाही ती माझा जोडीदार आहे लय म्हणजे लय जिगर आहे. त्यानं सुरमा हे लावला आणि सुरमा लावून परत काय म्हणला म्हणला पान बिन खायला टपरीवर नेलं म्हणजे माणुसकी त्या माणसापाशी आपण जातो येतो का नाही त्या माणसाला खरंच किंवा असते बरं का. त्यानं माझा लोक चान्स याकडा करून ठेवला. तुम्ही माणसं नाही सचिन भाऊ नाही पण बघा तुम्ही कसा दिसतोय मी आज. आणि ती गाडी आपली भावानं घेतलेली म्हणजे वहिनीची गाडी राधा वहिनीची. मग ती गाडी आपल्याला बारामतीला न्यायची आहे म्हणजे त्या मी तिथं काम करतो का नाही तुम्हाला दावले मी रेल टायलरची कंपनीत काम करतो का नाही की कोणची टायल आहे का आहे कसा आहे का आहे ते दावायसाठी तुम्हाला मी मोबाईल मी नेत नाही कधी. मग मोबाईल घेऊन गेलो असं ते बाबा म्हणलं सतेबाई म्हणलं मोबाईल दे म्हणलं आणि व्हिडिओ करून आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपल्याला सपोर्ट करतात त्यासाठी त्यांना दाखवावं लागते म्हणलं आपण काय करतोय काय नाही ते मला म्हणले मोबाईल तुम्हाला दहा येत नाही. आता कसं धरायचं कसं मला तेच कळलं नाही. तुम्ही लय हलवताय मोबाईल घेऊन जाऊ नका तुम्हाला मोबाईल वापरायची कळत नाही स्वती म्हणते मला. नाही बाबा म्हणलं मला सांग म्हणलं कसं धरायचा कसं असते कसं नाही. मग ती म्हणली तुम्ही मोबाईल हलवायचा नाही मग ते एका जागेला असं धरायचा धरला तरी असंच करतं या. मग आबा लागला डिझेल टाकाय गाडीत मला म्हणला डिझेल टाकायला लागलो मी पंपात आहे म्हणलं टाक बाबा म्हणलं डिझेल ये. मग मी थांबलो इथं लिंबाच्या झाडाखाली म्हणलं इथं ये म्हणलं टावरची त्याला खून सांगितली मच्छी मार्केट आहे ना कंदरमध्ये मोठं. मग त्या मच्छी मार्केट कशी म्हणलं थांबलोय बाबा म्हणलं ये मला नेहाला चालतंय म्हणला पाऊस चालू आहे मला बारकी गाडीवर नाही आलो म्हणला मोठी गाडी आणली बरं ठीक आहे चालतंय म्हणलं ये. मग ती आला मोठी गाडी घेऊन. मला खरंच सांगा हे तुम्हाला पटतंय का असं
बघा. आणि त्यानं बाटल्या पण लय दिल्या हो मला. मला तुला का मला असं काय येड्याने राहायला लागलाय. नाही बाबा म्हणलं येड्याने कशाच आहे म्हणलं. मग त्यानं मला बाटल्या दे, तुम्हाला धावतो बाटल्या. हो मला फक्त वाईट म्हण नका, तुमच्यासाठी धावतो मी बाटल्या. कोणत्या कोणत्या बाटली दिल्यात बघा. ही एक आहे, मी काढतो आधी सगळ्या बाटल्या खिशातनं, मग तुम्हाला धावतो. तुम्ही मचान आयला दहाजी, आता सगळे मला दहाजीच म्हणते ते, म्हणून तुम्हाला म्हणते बरं का. सगळ्या बाटल्या मी बाहेर काढल्या त्या. आता तुम्ही सांगा हे योग्य आहे का नाही, कारण का माझा लुक त्यानं वेगळाच करून ठेवला आहे. मला तर असलं नाही भेटत का. आता ही बाटली त्यानं दिली बरं का घेऊन जोडीदारांना. बघा ही एक दिली. ही मार म्हणला. आता ही काय आहे काय माहिती, मी तर नाही मारलं पण बघा. आता ही काय आहे आता मला पण नाही एवढं कळायचं. तर ही इंग्लिश आहे, मला मराठी पण नीट वाचा येत नाही. मी क क म म करून वाचतो या. आता ही काय, आता ही बाटली आहे बघा. ही बाटली आहे 85 रुपयाची. बघा ही. आणि बघा ही एक बाटली दिली आहे. आता हे जर नाव तुम्हीच वाचा. बघा ती म्हणला फक्त थोडंच लाव म्हणला हाताला, कमीत कमी 2 किलोमीटर वास जातो या. हे म्हणलं असलं काय करायचं मला म्हणलं. आणि त्यानं काय केलं, हाताला लावलं, ही गुंड्या काढून इथं पण हे गळ्याला इकडं तिकडं मारलं. आणि ही पण लावलं. स्वतः म्हणले, मी व्हिडिओ कॉल केला होता स्वतःला. स्वतः म्हणलं मला असलं लावलंय म्हणलं. अहो म्हणलं तुम्ही असं का दिसायला लागला म्हणलं, ती पुसा. अगं म्हणलं पुसतोय म्हणलं. मग मी काय केला, 20 रुपयाचा रुमाल घेतला. हो पुसतोय मी किती पण, निघा नाहीच ती, निघा नाहीच. राहू दे म्हणलं, आता जोडीदाराची आठवण म्हणून ठेवलंय आपण. किती पुसा निघतच नाही ती. त्यानं काय केलंय ती, आता घरी गेलं तर मग दाखवतो मी. एवढी एवढी कांडी आहे काचची, आणि ते मिस्त्री सारखंच आहे. चालतंय, मी आता तुम्हाला घरी गेले व्हिडिओ करून सांगतो दुसरं काय काय आहे ती, वहिनीला वाचायला लावतो. हां चालतंय. हो का आबा, हो का आमचा आबा मला निघाला गाडी घेऊन आला 4 चाकी. ठीक आहे, त्याला म्हणलं तुम्हाला सांगितलं का ना मी मागच्या व्हिडिओमध्ये. मग एवढा आपली गाडी समोर उभा आहे. एवढा मग इथं थांबलोय मी. त्याला म्हणलं टावरची कोण सांगितली, तेव्हा या टावरची. बघा ही मोठा टावर. हां मोठा भाऊ, ती मोठाच भाऊ. कितीतरी गेला मोठा भाऊ म्हणजे मोठा भावाचा असतो बरं का. मला इतका आनंद झाला आहे. मला म्हणला बस बस म्हणल्यावर तर मग माझा आनंद मला माहीत नाही ग. किती हे करावं, अभिमान वाटावा मोठ्या भावाचा. किती किती मनापासनं किती किती करा तरी कमीच आहे बरं का. मोठा भाऊ ती मोठा भाऊ. तुम्हाला तर सांगितलंय मी, माझ्या जोडीदाराने माझी दाढी कठीण, एवढा ही सुरमा, आतरच्या बाटल्या, ही तुम्हाला सगळे रेल कंडिशन लावले. आणि आपला सुनी दादा बघा बघा आतमध्ये हसतंय कसं बघा. ही ती मला म्हणलाच नाही नाना काय काय करताय, कुठं आहे काय, कारण का नानाची सगळा चेहरा चेंज केला आहे. आणि बाकी तुम्हाला
दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो. हा कसं वाटतंय मी, कसा दिसतोय? हा ओळखू येतो का तुला मी? आता बर दाढी कठीण ही सुरमा का नाही वेगळा दिसतो का नाही मी? बरं असू दे. आलो बरं का बाळासाहेबापाशी. बाळासाहेबाची पूजा ही झाली, पोशाख बिशाख दक्षिणा हे सगळं हेवा इथं आम्हाला पोशाख बिशाख झाला. चार्जिंग नसल्यामुळं तिकडला तुम्हाला व्हिडिओ दाखवता आला नाही. बाळासाहेबांच्या आई मस्तपैकी दिला काय बोलायला नाही, त्यांना बोलता येत नाही कारण का ती बिजी आहेत. त्या आताच काम ही तिकुंड करून आल्या. आता लागलोय चहा प्यायला. टायमिंग तर लय झालाय, 10 वाजले. बघा चहा आलाय आपल्याला. इकडे बाळासाहेब आहेत. आबा घातली का साडून तुला टोपी? साडून टोपी घातली लागा तुझा पोशाख बिशाख एअर विअर घातली मान्य खरं, पण ह्याला साखरच काही नाही. हा साखर नाही काय त्यामध्ये साखरच नाही. हा मग ती साखर तुझी का नाही संपली असन रे, त्यामुळे तुला तसं वाटत असन. बघ बरं आता मला सांग बरं, त्यात साखर एक नंबर. तुम्हाला एक नंबर वाटणार. बाळासाहेब लय उशीर झाला आम्हाला. आमच्या ताब्यात गाडी भेटली 5:30 वाजता. आणि तिथनं मोर करमळ्यातनं रनिंग तुरली. भैरवापाशी पूजा ही करून का नाही केली की नारळ ही बांधून तिकडे गाडीत धडीला नारळ ही बांधला. नारळ ही काय असतं ना ते सगळं टाकून 5-6 बाया बोलवून तिथे केली. कोणाची पुजारी महाराज झाला त्याला बोलवलंच नाही आम्ही. मला मग ते घर माहित नाही काय, आम्हाला काय माहिती म्हणलं. असून ते त्याचा रिवाज असतो दादा. 5 दिवसांनी पूजा केली.